आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण वांग्याची भाजी बनवतोय। तर छान हे वांगे आपल्याला धुवून आणि कापून घ्यायचे। तर त्याच्या अगोदर मी 2 मध्यम आकाराचे कांदे एका कढईमध्ये 1 चमचाभर तेलामध्ये परतायला ठेवलेले आहेत। आता हा कांदा चांगला आपल्याला खरपूस असा लाल रंगावर परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत मी वांगी चांगले कापून घेतले, मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिले जेणेकरून ते काळे पडू नये। आता हे वाटण आपण करतोय, त्याच्यासाठी सुकं खोबरं भाजलेलं आणि काही खडे मसाले घेतले। त्याच्यामध्ये 2 मिऱ्या, 2 लवंगा, दालचिनीचा तुकडा, शहा जिरं घेतलेलं आहे, स्टार फूल ते देखील मी थोडंसं तोडून घेतलेलं आहे, जावेत्री थोडीशी घेतलेली आहे आणि हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। तर आपण पहिल्यांदा वाटणामध्ये खडे मसाले आणि जे भाजलेलं सुकं खोबरे तेच फिरवून घेऊयात जेणेकरून वाटण चांगलं आपलं तयार होईल। त्याच्यानंतर मी भाजून घेतलेला कांदा, कोथिंबीर, लसूण हे सर्व वाटून घेतलं आणि वाटताना त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा खरडा केला होता, तर त्याच्यातला 1 चमचाभर खरडा देखील घातला। आता हे वांगी आहे त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने बोटाने मीठ लावून घेऊयात। ज्यावेळेस आपण वांग्याची भाजी खातो त्यावेळेस वांग हे अळणी लागतं, तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। आता ज्या कढईमध्ये आपण कांदा चांगला परतून घेतला होता त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातले आणि त्याच्यावरतीच आपण थोडेसे कढीपत्त्याची पानं घातली। त्याच्यामध्येच हे मीठ घालून घेतलेले जे वांगे आहेत त्याला परतून घ्यायचं। आता हे मंद आचेवर परतत आहेत तोपर्यंत आपण दुसरी कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। त्याच्यामध्ये आपण घालतो जिरं फुलला, कढीपत्ता घातला, तो तडतडला की त्याच्यामध्ये वाटण घालून घेऊयात जे आपण करून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा सांगते, वाटणामध्ये आपण सुकं खोबरं, खडे मसाले, चांगला परतून घेतलेला कांदा, कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्यांचा थोडासा खरडा तो देखील वाटून घेतलेला आहे। आता या वाटणासोबत काही पावडर मसाले घालूयात। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मी धना पावडर घातलेली आहे। वांग्याच्या भाजीला धना पावडर थोडी जास्त घालायची, खूप महत्त्वाची आहे। आणि 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे। हे वाटण आपल्याला झाकण ठेवून चांगलं परतून घ्यायचं आहे। तर मी इथे झाकण ठेवायच्या अगोदर जे मीठ आपलं उरलं होतं वांग्यामध्ये भरून झाल्यानंतर ते देखील याच्यामध्ये घालून घेतले, ते मिक्स केलं आणि झाकण ठेवून याला परतून घेते। 1 मिनिटभरानंतर आपण बघतोय की ही स्टीलची कढई आहे, तर वाटण खाली करपू नये म्हणून मी जे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलं होतं त्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून ते पाणी याच्यामध्ये घालून या पद्धतीने चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। आता याच्यानंतर आपण जे बाजूच्या कढईमध्ये वांगे आपले परतत होते ते याच्यामध्ये घालून घेतलेत आणि चांगले हे मिक्स करून घ्यायचे या वाटणामध्ये मस्त असे। आपण याच्यामध्ये मसाला भरला नाही, हा मसाला आपोआप 2 मिनिटामध्ये या वांग्यामध्ये जातो। तर बाकीचा आपला उरलेला कूट आहे जो तो मी येथे घालून घेतला। याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घातलं मी, जे स्किप झालं आहे। तर मस्त वांगे शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी चांगली परतून घ्यायची, चांगली शिजू द्यायची। वांग शिजले, भाजी तयार झालेली आहे। त्याच्यानंतर मी अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर घालून भाजीला मिक्स केलं। छान अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। थँक्यू।